जे तुम्ही विचार करता आणि जे तुम्हाला वाटतंय की असं बघायला मिळेल, ते सगळं तुम्हाला तुमच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. अगं मी भरतनाट्यम डान्सर आहे, त्यामुळे डान्स मला फार आवडतो करायला. थोडं वेगळं पात्र आहे. मी माझं मूळ वय आहे त्याच्यापेक्षा ऑलरेडी 7-8 वर्ष मोठी मुलगी प्ले करते. मी या सिरियलमध्ये सगळे रोल प्ले केलेत. एका मुलीचे की जी आई पण आहे, जी मुलगी पण आहे, जी सून पण आहे. किचनचे सीन्स करताना मला खूप मजा येते. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तुम्हाला आवडतेच आहे आणि लवकरच तुमच्या आवडत्या आकाश आणि वसुंधराचं लग्न होणार आहे. आणि वसुंधरा माझ्यासोबत आहे. वसुंधरा, कशी आहेस? एकदम छान, सुखात आहे. कशी आहेस तू? मस्त आणि खूप गोड दिसतेस. हा तुझा संगीत लुक आहे. येस, हा माझा संगीतचा लुक आहे आणि हा संपूर्ण लुक आमच्या भक्ती मॅम आणि अक्षता म्हणून आमची सगळं मॅनेज करते, सो तिने केला आहे. अगदीच. पण साधारणतः किती वेळ लागला रेडी व्हायला? कारण कॉस्ट्युम जितका छान असतो तितका वेळ लागतो. अगं ॲक्च्युली हा ना खूप आधी बनवलेला होता माझ्या एका वेगळ्याच सिक्वेन्ससाठी, पण तिथे तो काही वापरता आला नाही आणि मग भलताच कॉस्ट्युम फायनल झाला. सो म्हणून हा संगीतसाठी आम्ही हे केलं. त्यामुळे फार काही वेळ लागला नाही आणि मला रेडी व्हायला वेळ लागत नाही. मी लवकर रेडी होते. जेवढा मला सिरियलचं कॅरेक्टर करताना वेळ लागतो रेडी व्हायला, तेवढाच लागतो. फक्त आज हेअर करायला मला थोडं वेळ लागला बिकॉज थोडं कर्ल्स आणि सगळं आहे. बट आय एम लायकिंग दिस लुक, कारण हा थोडा वेगळा आहे आणि मला हा कलर पण फार आवडला. थोडा ब्राईट कलर आहे आणि ब्राईट कलर मला असं वाटतं माझ्यावर सुंदर दिसतो. आणि चुडा वगैरे भरलाय लग्नाचा, तर मी ऑलरेडी असं खूप छान फील करते. अगदीच. आणि जसं तुझं कॅरेक्टर आहे, किंवा मी तर म्हणेन जशी तू रिअलमध्ये आहेस, बबली वगैरे, तसंच सगळं ब्राईट आहे. पण मालिकेत आता आय थिंक अजून काही प्रोमोज वगैरे आउट नाही झालेत तसे, त्यामुळे ते सुद्धा तितकेच एक्सायटेड असतील. पण काय सांगशील, संगीत स्पेशल काय पाहायला मिळणार आहे? डान्स वगैरे होणार आहे का? ॲक्च्युली खूप सुंदर ट्विस्ट्स आहेत, खूप छान छान टर्न्स अँड ट्विस्ट्स आहेत. पण मी असं पटकन सगळं रिव्हील नाही करू शकत आहे. पण येस, जे तुम्ही विचार करता आणि जे तुम्हाला वाटतंय की असं बघायला मिळेल, ते सगळं तुम्हाला तुमच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. खूप मिक्स्ड इमोशन्स आहेत. देन देर इज ड्रामा ऑल्सो, देन देर इज एव्हरीथिंग. जी गोष्ट तुम्हाला वाटते की बाबा ही बघायला मिळू शकते, ते सगळं तुम्ही बघू शकता. अगदीच. पण वसुंधरा काय करणार आहे काय नाही ते आम्ही बघूच, पण अक्षयाला डान्स किंवा सॉंग्स किती आवडतात? आणि संगीत जेव्हा असतं फ्रेंड्सचं, तेव्हा धुमाकूळ घालतेस का? अगं मी भरतनाट्यम डान्सर आहे, त्यामुळे डान्स मला फार आवडतो करायला. आणि दिस इज माय हिडन क्वालिटी. असं खूप कमी लोकांना माहिती आहे की मी डान्स करते. आणि संगीत आणि याच्यामध्ये माझ्या जेव्हा मैत्रिणींचं लग्न असतं तेव्हा मी खूप मजा करते. मला वाटतं आय एम द ओनली वन जी सगळ्यात लवकर येते आणि सगळ्यात शेवटी जाते आणि ती कंटिन्यू नाचत असते. सो मी खूप एन्जॉय करते हे सगळं. अगदीच. आणि तू म्हणालीस की माहीत नाही, पण आम्ही बघतो तुमचे रील्स, ऋतुजा आणि तुझे स्पेशली डान्सचे रील्स. त्यामुळे आता ती सुद्धा या मालिकेत आहे, त्यामुळे तिच्यासोबत कसा बॉन्ड झाला? आणि तू म्हणालीस की तू जातेस फ्रेंड्सच्या संगीतला, पण आता असं कधी होतं का की तू कधी लग्न करणार आहेस, आम्हाला तुझ्या संगीतला यायचं, असं कधी होतं का? ती मला चिडवत असते ॲक्च्युली खूप. बरं, आमचं बॉन्ड सांगायचं झालं तर एकतर खूप असं ऑर्गॅनिक आणि क्विक झाला. मला कधी बऱ्याच असं की मला थोडा वेळ लागतो एखाद्या रिलेशनशिपमध्ये. मी खूप वेळ घेते आणि पण तिच्याबरोबर थोडं क्विक झालं ते सगळं. आणि ये ना. सो खूप कमी वेळामध्ये खूप चांगली मैत्रीण झाली ती माझी. आणि माझं खूप एक वेगळंच प्रेम, एक वेगळंच सॉफ्ट कॉर्नर आहे तिच्याबद्दल माझं, आणि तेवढाच तिचाही. आम्ही दोघी इतक्या म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघ, काही लोकांना बोलायची गरज नाही लागत. सो म्हणजे आम्ही इतकं वेवलेंथ आणि इतकं आमचं जुळतं की आम्ही बघून पण आम्हाला समजतं की काय म्हणायचं एकमेकींना. आणि आम्ही सतत हसत असतो, म्हणजे आम्हाला कारणच लागत नाही दोघींना हसण्यासाठी. ऋतुजा आणि मी म्हणजे कुठल्याही गोष्टीवर हसू शकतो, कुठल्याही गोष्टीवर. आणि वी एन्जॉय की आम्हाला छोट्या छोट्या मुवमेंट्स, आणि आम्ही त्या गोष्टी खूप मनापासून जगतो. आणि मला वाटतं की अशी मैत्री खूप कमी असते, जी खरी असते, जी प्युअर असते आणि ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नसतं. आणि मला असं वाटतं की मी एक खूप चांगली मैत्रीण कमावली आहे या सिरियलमधून. अगदीच. पण ना, म्हणजे प्रेक्षकांच्या तुला प्रतिक्रिया मिळतच असतील किंवा आम्ही सुद्धा देत असू, पण मालिका इतकी छान सुंदर सुरू आहे, तुझी भूमिका आवडते सगळ्यांना. मग अशा वेळी घरच्यांचा काय रिस्पॉन्स असतो? त्यांच्याकडून काही वेगळ्या प्रतिक्रिया येतात का?
हो, म्हणजे एकतर थोडं वेगळं पात्र आहे. माझं मूळ वय त्याच्यापेक्षा ऑलरेडी 7-8 वर्ष मोठी मुलगी प्ले करते आहे. त्यामुळे मला खूप मेहनत घ्यावी लागली हे कॅरेक्टर प्ले करताना. आणि मी मुळातच थोडीशी मस्तीखोर आणि अशी असल्यामुळे हे कॅरेक्टर प्ले करताना आय हॅव टू स्विच ऑफ. मग मला असं स्विच ऑफ व्हावं लागते. अरे नाही 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 नाही, आता तू वसुंधरा आहे, जसं मला करावं लागतं. आधीचे जे काही पात्र होते किंवा जे काही मी कॅरेक्टर्स प्ले केले होते ते थोडेसे बबली होते किंवा त्याच्यामध्ये थोडंसं हे होतं, त्यामुळे मेहनत अशी फार करावी लागायची नाही, ते होऊन जायचं आपसूक. इथे थोडं मला मेहनत करावी लागते, पण मला ती मेहनत आवडते कारण त्याच्यामागे आमच्या डिरेक्टरचे खूप एफर्ट्स आहेत, त्याच्यामागे आमचे प्रोड्युसर्स आहेत त्यांचे खूप एफर्ट्स आहेत. आणि मला वाटते की जेव्हा म्हणजे एक वसुंधरा उभी करताना तर जी मी आलेली असते त्याच्यानंतर माझा हेअर मेकअप कॉस्ट्यूम सगळं झाल्यानंतरची जी उभी राहिलेली वसुंधरा आहे ती खूप वेगळी आणि ती मला खूप आवडते. मी खूप प्रयत्न करते की मी त्या कॅरेक्टरच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करू आणि मी एन्जॉय करते वसुंधरा प्ले करणं. आय लव्ह वसुंधरा. आय एम स्टार्टेड लव्हिंग वसुंधरा कारण एकतर नाव सुंदर आहे आणि ज्या पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे, सॉफ्ट आहे, मृदू आहे, एक उत्तम गृहिणी आहे, एक उत्तम आई आहे. सो मी या सिरियलमध्ये सगळे रोल प्ले केलेत. एका मुलीचे की जी आई पण आहे, जी मुलगी पण आहे, जी सून पण आहे आणि ती ऑलरेडी तिला सासू सासरे आहे जी त्यांना आईवडिलांसारखं मानते. सो हे सगळे नाते मी जगते आणि मला वाटतं हे कुठेतरी मला स्वतःला म्हणजे अक्षयाला खूप जास्त उपयोगी पडतात या सगळ्या गोष्टी. अगदीच. पण आता बरेच सीन्स तुम्ही शूट केले असेल आणि रोज 12-12 तास शूटिंग असतं, पण असा कुठला सीन होता का जो तुला पर्सनली शूट करताना चॅलेंजिंग गेला? खूप सारे आहेत यार, खूप असे सीन्स आहेत जे मला पर्सनली शूट करताना असं वाटलं. तर रिसेंटली माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट दाखवला होता बनीचा आणि माझी आजी दरम्यान गेली होती, म्हणजे 5-6 दिवस झाले होते आजीला जाऊन आणि कट्टू समोर मी सीन करते तर तेव्हा मी खूप जास्त इमोशनल झाले होते आणि तेव्हा मला मला असं झालं होतं की माझ्याने होत नव्हतं ते, पण इमोशन वाईज इट वॉज व्हेरी परफेक्ट बट देन टू आय वॉज सो हर्ट अँड मला असं झालं की माहीत नाही माझ्याने हे होणार आहे की नाही किंवा मी हे करू शकणार आहे की नाही. आणि अदरवाईज किचनचे सीन्स करताना मला खूप मजा येते, चॅलेंजिंग वाटतात कारण खूप सारे मोमेंट्स असतात आणि बऱ्याच असं की आपल्याला उभा राहून स्पीच बोलायचं असेल ना तर इट इज व्हेरी इझी टू स्पीक बट देन इफ यू लाईक आपल्याला खूप सारे मुवमेंट्स आहेत आणि मुवमेंट्स करता करता आपल्याला वाक्य पण बोलायचे आहेत आणि ते थोडं नॅचरल पण वाटलं पाहिजे आणि हे सगळं करताना थोडी माझी अशी तारांबळ उडते, पण आय मेक शुअर की मी ते खूप प्रामाणिकपणे आणि खूप सेटल करायचा प्रयत्न करते. अगदीच. आणि हे सगळं तर चालत राहील, पण पुन्हा संगीताकडे वळूयात. साधारणतः तुझा आणि आकाशचा परफॉर्मन्स असेल हे आम्हाला माहिती, पण असं गर्ल्स बॉईज काही असणार आहे का? कारण बरेच जण डान्स करतात या सेटवर सुद्धा किंवा तुमच्या दोघींच्या तर बऱ्याच रील्स व्हायरलही होत असतात. येस, परफॉर्मन्स तुझ्या मुलींसोबत परफॉर्मन्स असणार आहे का दोघींसोबत? आयुष्यात खूपच मी अजिबात काही रिव्हील करणार नाही, मला खूप प्रश्न विचारते पण शहाणी मुलगी पण नाही. पण मी तुला सांगू का की ओव्हरऑलच संगीत मी पहिल्यांदाच मी मागे बऱ्याच सिरियल केल्या पण मी पहिल्यांदा इतकं छान संगीत आणि हे सगळं मी स्वतः पण एन्जॉय करते, त्यामुळे माझ्यासाठी पण एक नवीन अनुभव आणि एक नवीन एक्सपिरियन्स आहे. हो, प्रॅक्टिस होते आणि मी बघता हां प्रॅक्टिस होते पण मी स्वतः खूप वेगळ्या पद्धतीने अनुभवते हे सगळं. आणि इव्हेंच्युअली आपण सिरियल जेव्हा करत असतो तेव्हा आणि आम्हालाही आता नवीन नवीन स्क्रीन प्ले आला आहे सगळा समोर, त्यामुळे माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीनच, सगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर करते नव्याने, त्यामुळे मी काहीच रिव्हील करणार नाही ह्या मुलीला आता. अगदीच. पण आम्ही बघत राहू आणि आम्ही कळेलच त्यातून आम्हाला काय होणार आहे. तुम्ही प्लीज बघा, खूप उत्तम कॉन्टेंट आहे सिरियलचा. आपण काही वायफळ दाखवत नाही किंवा असं काही नाही चाललंय की जे बेसलेस आहे. तर खूप विषयाला धरून सिरियल आहे आणि विषयाला धरून सगळे कॅरेक्टर्स आहेत, सगळे आपापलं काम खूप प्रामाणिकपणे करतात. तर मला वाटतं की अशाच जी पण सिरियल आहे, जे पण सिरियलसाठी एवढी मेहनत घेतात तर ती सिरियल बघितली जावी आणि त्या सिरियलला लोकांनी प्रेम दिलं पाहिजे आणि आम्हाला ते मिळतं, त्याचा मला खूप आनंद आहे. अगदीच. आणि तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, असंच आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.